1,00,000चे 1.5 कोटी की 3.5 कोटी नेमकं काय आहे? माझे गुंतवणूकदार त्या दिवशी आले, सचिन म्हणे एक प्लॉट विकलाय त्याच्यामधनं इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्हाला क्युरियोसिटी म्हणून मी त्यांना विचारलं. म्हणे माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वडिलांनी 1995च्या दीपावलीमध्ये एक प्लॉट घेतला होता, त्याची किंमत तेव्हा 1,00,000 रुपये होती. तेव्हाच्या काळात 1,00,000 रुपये पण खूप मोठी गोष्ट होती आणि आज त्याचे जवळजवळ 1.5 कोटी रुपये झाले. तर मला खूप आनंद झाला. तेव्हा त्यांनी परत एक प्रश्न विचारला की सचिन, समजा हे पैसे जर कधी त्यावेळी एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते तर किती झाले असते? मग मी पण सर्च करायला सुरुवात केली. तेव्हा एक म्युच्युअल फंड आला होता, त्याचं नाव तुम्हाला शोधायचं आहे. तर 1995 मध्ये तो फंड 10 रुपयाने सुरू झाला. आता त्याची NAV 3500 पेक्षा जास्त आहे. आम्ही कॅल्क्युलेट केले, 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे 3.5 कोटी रुपये झाले असते. तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं की असं काहीतरी होऊ शकतं. म्युच्युअल फंडच्या स्टोरीज आहे ना, हे आपल्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाही. रिअल इस्टेटच्या स्टोरीज आपल्याला कळल्या, प्लॉटच्या स्टोरीज आपल्याला कळल्या, म्हणून आपण प्लॉटच्या मागे लागलो. तर मित्रहो, जेवढ्या प्लॉटमध्ये पैसे बनतात त्याच्यापेक्षाही जास्त म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनू शकतात. फक्त तुम्हाला तेवढा वेळ द्यायला लागतं, तेवढं थांबायला लागतं. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.